आजची शेती वेगानं बदलते. कष्टासोबतच तंत्रज्ञानाची साथ मिळाली तरच शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर बनू शकते. कालपर्यंत बैलजोडीवर अवलंबून असलेली शेती आज ट्रॅक्टर, आधुनिक यंत्रसामुग्री आणि स्मार्ट उपकरणांच्या मदतीनं नव्या युगात प्रवेश करते. वेळेची बचत, खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ या सर्वांचा संगम म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण होय. याच आधुनिक बदलाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं पुढाकार घेत राबवली आहे कृषी यांत्रिकीकरण योजना. परंपरागत शेतीपासून आधुनिक शेतीकडे वाटचाल करत असताना शेतकऱ्यांना यंत्रसामुग्रीची साथ मिळणं ही काळाची गरज बनली आहे. म्हणून आजच्या काळात शेती अधिक सक्षम, उत्पादक आणि किफायतशीर करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अत्यंत आवश्यक ठरत आहे. ही योजना कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या स्वरूपात राज्यात राबवण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणं, गरजेनुसार दर्जेदार कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणं आणि कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापराला चालना देणं. ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत यंत्रसामुग्रीचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित कृषी यंत्र आणि अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र, ट्रॅक्टर चलित अवजारे, पीक संरक्षणासाठीची यंत्र तसेच पीक काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणं यांचा समावेश आहे. या योजनेत सर्वसाधारणपणे यंत्राच्या किमतीच्या 40 ते 50% किंवा केंद्र शासनानं निश्चित केलेली उच्चतम अनुदान मर्यादा यापैकी कमी रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. ट्रॅक्टरसाठी अल्प व अत्यल्प भूधारक, महिला तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना कमाल 1,25,000 रुपये तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 1,00,000 रुपयेपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चाच्या 40% अनुदान देण्यात येते, ज्यामुळे एकाच गटातील अनेक शेतकऱ्यांना यंत्रसामुग्रीचा लाभ घेता येतो. लाभार्थी निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या, पेरणी क्षेत्र, मागील वर्षांचा कार्यक्रम आणि मागील 6 वर्षांमधील खर्च यांचा विचार करून लक्ष्यांक निश्चित केले जातात. इच्छुक शेतकरी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभार्थी निवड केली जाते. अर्जापासून ते अनुदान वितरणापर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून यंत्रसामुग्री खरेदी करण्याची मुभा दिली जाते. खरेदी करताना शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यातूनच ऑनलाईन, चेक किंवा डीडीद्वारे पैसे भरावे लागतात. यानंतर थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीनं अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून प्रभावीपणे केली जाते. सन 2025 ते 26 मध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालाय. महाडीबीटी पोर्टलवर 36,03,338 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 6,77,727 अर्ज प्रक्रिया सुरू असून 4,29,381 शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. तसेच हजारो शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मेहनतीचं काम वाचलं. आज जे आपल्याला खूप मेहनत करावी लागली होती ते थोड्या वेळात होते आणि सगळी लोक आमची कुटुंबातली खूप ट्रॅक्टर घेतल्यानंतर आनंदी झाली आणि आमची शेती आज एकदम सुखकर चालू आहे आणि आमची फॅमिली खूप आनंदामध्ये आहे. शेतीतून तर उत्पन्न वाढलंच, पण मी माझं ट्रॅक्टर भाड्याने देण्यासाठी मी सुरुवात केली. जे आजूबाजूचे शेतकरी आहेत ज्यांना ट्रॅक्टर नाहीत त्यांना मी भाड्याने ट्रॅक्टर दिला आणि त्याच्यातून बी 2 रुपये मिळाले आणि मग तो माझ्या शेतीला, कुटुंबाला त्याचा हातभार लागला. कृषी यांत्रिकीकरण योजना म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर समृद्ध शेतीकडे वाटचाल.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.